नमस्ते प्रिय प्रेक्षकाः सम्प्रति वार्ताः श्रूयन्तां प्रवाचकः डॉक्टर मारार्जी सुल्तानेट ओमान प्रशासनेन प्रधानमन्त्रिणे श्री नरेन्द्रमोदी महोदयाय स्वराष्ट्रस्य परमोन्नत पौरपुरस्कारः ऑर्डर ऑफ ओमान सम्मानितः अस्ति। ओमान सुल्तान हैदम बिन तारिक एव അതിവിശിഷ്ടം പുരസ്കാരം ശ്രീ നരേന്ദ്രമോദി മഹോദയായ ദത്തവാൻ അസ്തി। പൂർവം ബ്രിട്ടൻ രാഷ്ട്രസ്യ രാജ്ഞി എലിസബത്ത്, നെതർലൻഡ് രാഷ്ട്രസ്യ മാക്സിമ രാജ്ഞി, ജപ്പാൻ രാഷ്ട്രസ്യ ചക്രവർത്തി അക്കിഹിതോ, നെൽസൺ മണ്ടേല പ്രഭൃതിഭ്യः एव ഏതാദൃശ ബഹുമാന പുരസ്കാരാൻ സമർപ്പിതവന്തः ആസൻ। ഭാരത ഒമാൻ ഉഭയരാഷ്ട്രയോः വാണിജ്യ സംസ്കൃതി ബന്ധസ്യ ഊഷ്മളതായാः एव ईदृश विशिष्ट पुरस्कारं तस्मै ददाति। उभयोः राष्ट्रयोः मिथः नयतन्त्रबन्धस्य 70तमवार्षिकसमारोहे भाजभागं भवितुमेव श्री नरेन्द्रमोदी ओमान राष्ट्रं गतवान् आसीत्। जॉर्दान एथियोपिया राष्ट्रयोः सन्दर्शनात् परमेव श्री नरेन्द्रमोदी ओमान राष्ट्रं प्रविष्टवान् अस्ति। ओमान राष्ट्रे वर्तमानानां सर्वेषां भारतीयानां समारोहे अपि सः भागभाग् अभूत्। आगामिनि 5 वर्षाभ्यन्तरे विमानपत्तनानां विकासार्थं 1,00,000 कोटि रूप्यकाणि व्ययीकरिष्यन्ति इति अदानी संघः न्यवेदयत्। അതിഥി സേവ മനോരഞ്ജൻ ആധാരിത സമസ്ത മേഖലാസു ഏവ ധനവ്യയം കരിഷ്യന്തി സംഘഃ പ്രാസ്തൗത്। ആഗാമിനി 5 വർഷേഷു അദാനി സംഘേന നിയന്ത്രിത 8 വിമാനപത്തനേഷു ഏവ ഈദൃശ ബൃഹത് വികാസഃ ആഗച്ഛതി। മുംബൈ, അഹമ്മദാബാദ്, ജയ്പൂർ, ലക്നോ, അനന്തപുരി, ഗുവാഹത്തി, മാംഗ്ലൂർ അഭിഭാവ്യ आगामिनि नवी मुंबई विमानपत्तनस्थानस्य अपि नियन्तारः भवन्ति अदानी संघाः। नवी मुंबई विमानपत्तनस्थानं भाविनि प्रतिवर्षं 90 मिलियन यात्रिकान् वोढुं सुशक्तं भवति। अस्य विमानपत्तनस्य विकासार्थं च 40+200 एकर् बहुमूल्य भूमिरपि अदानी संघस्य अधीने अस्ति। धन्यवादः।